महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय असल्याचं सांगितलं गेलं। पण पुढे जाऊन सरकारच्या तिजोरीवर या योजनेचा कसा परिणाम झाला, आर्थिक भार किती वाढला याचे आकडे समोर आल्याने योजनेवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली। आता एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळल्याने एक प्रकारे आर्थिक बोजा कमी झाला आहे आणि अशाच परिस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं आहे। कमवा आणि शिका या धर्तीवर विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि मुलींचं उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढावं हा या प्रस्तावामागचा उद्देश आहे। या प्रस्तावाचा फायदा राज्यातील जवळपास 12 लाख विद्यार्थिनींना होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, सरकारने अशा योजना आणणं योग्य आहे का? आणि योग्य असेल तर त्यासाठी पैसा कुठून येणार? कारण एका बाजूला विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्याची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या आर्थिक स्थितीवर कर्जाचा वाढता बोजा आहे। याबद्दल या व्हिडिओत सविस्तर माहिती घेऊया। मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये राज्यावरील कर्ज 6,29,235 कोटी रुपये होतं। 2023-24 मध्ये हेच कर्ज वाढून 7,18,507 कोटी रुपयांवर गेलं, तर 2024-25 मध्ये ते 8,39,275 कोटी रुपयांवर पोहोचलं आणि आता चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्यावरील कर्जाचा आकडा 9 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। म्हणजेच राज्याचा खर्च वाढतोय, कर्ज वाढतंय आणि त्यासोबत कर्जावरील व्याजाचाही मोठा भार सरकारवर येतोय। या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भारही महत्त्वाचा आहे। ई-केवायसी आणि पडताळणीनंतर या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,48,00,000 कमी होऊन 1,65,00,000 आली आहे। मात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यानंतरही या योजनेवर दरमहा सुमारे 2,484 कोटी 92 लाख रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच वर्षाला जवळपास 29,819 कोटी रुपयांचा आर्थिक भार। आता याच परिस्थितीत आणखी एक योजना विचाराधीन आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी देण्याची। आता याचा साधा हिशोब पाहू। जर जवळपास 12 लाख विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये दिले तर एका महिन्याला सुमारे 240 कोटी रुपये लागतील आणि वर्षाला हा खर्च जवळपास 2,880 कोटी रुपये होऊ शकतो। अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे। प्रत्यक्ष लाभार्थी संख्या, पात्रतेचे निकष आणि योजनेची अंमलबजावणी यानुसार खर्च कमी जास्त होऊ शकतो। पण प्रश्न हा आहे की हा पैसा सरकारच्या तिजोरीतून दिला जाणार का, की CSRच्या माध्यमातून हा खर्च उचलला जाणार आहे? सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठ आणि मोठ्या महाविद्यालयांशी चर्चा करून CSRच्या माध्यमातून ही मदत देण्याचा विचार करत आहे। जर CSR मधून हा खर्च झाला तर सरकारच्या थेट तिजोरीवरील भार तुलनेने कमी होऊ शकतो। पण CSRचा निधी हा कायमस्वरूपी आणि अमर्यादित स्रोत नाही। म्हणूनच या योजनेची दीर्घकालीन आर्थिक रचना काय असेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे। दुसरा आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थिनींना थेट 2000 रुपये पॉकेट मनी देणं हा या समस्येवरचा सर्वात मोठा उपाय आहे का? कारण आर्थिक अडचणींमुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून दूर राहतात। फी, प्रवासाचा खर्च, पुस्तके, हॉटेल, डिजिटल साधने आणि इतर शैक्षणिक खर्च यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण असतो। अशा परिस्थितीत विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्याची गरज नक्कीच आहे। पण ही मदत थेट पॉकेट मनीच्या स्वरूपात देण्याऐवजी शिक्षणाशी थेट जोडली तर, उदाहरणार्थ गरजू विद्यार्थिनींच्या फीमध्ये मदत, हॉस्टेल आणि प्रवासासाठी मदत, लॅपटॉप किंवा डिजिटल शिक्षणासाठी मदत, स्कॉलरशिप किंवा कमवा आणि शिका या संकल्पनेनुसार विद्यार्थिनींना प्रत्यक्ष पार्ट टाइम काम, इंटर्नशिप आणि कौशल्याधारित कामांच्या संधी। यामुळे विद्यार्थिनींना फक्त आर्थिक मदतच मिळणार नाही तर कामाचा अनुभवही मिळेल, आत्मविश्वासही वाढेल आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना मदत होईल। म्हणूनच या प्रस्तावाकडे केवळ 2000 रुपये पॉकेट मनी म्हणून पाहण्यापेक्षा मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक आणि रोजगाराच्या संधीशी जोडणारी योजना म्हणून पाहण्याची गरज आहे। आता येतो सर्वात मोठा मुद्दा। राज्य सरकार आधीच मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजनांवर खर्च करत आहे। लाडकी बहीण सारख्या योजनांचा मोठा आर्थिक भार आहे। राज्यावरील कर्ज सातत्याने वाढत आहे।
कर्जावरील व्याजासाठीची हजारो कोटी रुपये खर्चची रक्कमही वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नवीन योजनेचा विचार करताना एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे. ही योजना आजचा राजकीय किंवा सामाजिक फायदा देणार आहे की उद्याच्या महाराष्ट्राची आर्थिक क्षमता मजबूत करणार आहे? कारण सरकारकडे पैसा हा मर्यादित असतो. एकाच पैशातून शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, शेती, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना या सगळ्यांचा खर्च भागवावा लागतो. त्यामुळे प्रश्न विद्यार्थिनींना 2000 रुपये द्यावेत की नाही एवढाच नाही. प्रश्न असा आहे की त्या 2000 रुपयांचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा होईल? जर या पैशामुळे एखादी मुलगी शिक्षण पूर्ण करू शकत असेल, तिचं कॉलेज सोडण्याचं प्रमाण कमी होत असेल आणि तिच्या रोजगाराच्या संधी वाढत असतील तर अशी मदत निश्चितच उपयुक्त ठरू शकते. पण जर कोणतीही स्पष्ट पात्रता, परिणाम मोजण्याची व्यवस्था आणि निधीचा दीर्घकालीन स्रोत नसताना फक्त आणखी एक आर्थिक लाभ देण्यात आला तर भविष्यात त्याचा भार सरकारच्या तिजोरीवर पडू शकतो. म्हणूनच या योजनेची घोषणा करण्यापेक्षा तिची आर्थिक रचना अधिक महत्त्वाची आहे. पैसा कुठून येणार, कोणाला मिळणार, किती काळ मिळणार, CSR मधून किती निधी उपलब्ध होणार आणि सरकारवर भविष्यात किती आर्थिक भार पडणार, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? मुलींच्या शिक्षणासाठी दरमहा 2000 रुपये देणं योग्य आहे का? की सरकारने याच पैशातून शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या अधिक टिकाऊ संधी निर्माण करायला हव्यात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.